4 मे 2024 वार शनिवार एकादशीच्या पवित्र दिवशी आमच्या आई सौ सरलाबाई कालिदास चौधरी यांना देवाज्ञा झाली, जणू आमच्या पंढरपुरातून रुक्मिणी रुसून गेली. आज 4 मे 2026 रोजी स्वर्गीय सरलाबाई कालिदास चौधरी म्हणजे आमच्या आई यांच्या द्वितीय स्मरणानिमित्त त्यांना साश्रू नयनांनी आदरांजली. अत्यंत धार्मिक आणि निस्सीम गोभक्त असणाऱ्या आमच्या आईचा रोजचा दिनक्रम देवपूजा आणि गायीची गूळ खाऊ घालून आरती केल्याशिवाय सुरूच होत नसे. प्रत्येक सण, उत्सव, सोहळा प्रचंड ऊर्जेने साजरे करण्यात आई स्वतःला समर्पित करायची. अंगणात रांगोळी आईला नेहमीच हवी. दिवाळीला लक्ष्मीची मूर्ती, रांगोळी, पणत्या विकत घेणे, आकाशकंदील मुलांकडून लावून घेणे, देव्हारा, गोशाळा, उकिरडा यावर दिवे लावणे या गोष्टींना आईने नेहमीच प्राधान्य दिले. घरात वाढदिवस कुणाचाही असो, वाढदिवस कोणत्याही हॉटेलात साजरा करा, पण आधी घरी गायीची पूजा करा आणि घरच्या दिव्याने औक्षण करा, हे तिचे शेवटपर्यंत सांगणे राहिले. सर्व लग्न कार्यात आई खूप गाणे गाई. नंदा भाच्यांची मस्करी गाण्याद्वारे तर आईला सहजच शक्य व्हायची. झाडांवर सुद्धा आईने कायम प्रेम केले. म्हणूनच घराच्या परिसरात चांदणी, पारिजात, कण्हेर, कडीपत्ता, बेल इत्यादी झाडांची लागवड करून तिने कायम काळजी घेतली. माहेरच्या माणसांमध्ये सुद्धा आईचा खूप जीव होता. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सुद्धा आई तिची मोठी बहीण मीराबाई आणि लहान भाऊ रमेश चौधरी यांच्याशी फोनवर बोलून माहेरची विचारपूस करीत असे. शृंगार तर आईच्या आवडीचा विषय. आईला नेहमीच सारा शृंगार करणे आवडले. तिचे असे मानणे होते, सवाष्ण स्त्रीने नेहमी नीटनेटके आणि सर्व शृंगार करावा, त्याच्याने आपल्या पतीला औक्ष लाभते. म्हणूनच की काय, सारा शृंगार आई स्वतःसोबत घेऊन गेली. घर, संसार, पती, मुलं, नातवंड यातच आईचे सारे विश्व सामावले होते. आमच्या वडिलांच्या प्रत्येक कामात आईने तिला पेलेल त्या ताकदीनिशी नेहमी साथ दिली. घरातल्या प्रत्येक माणसामध्ये, वस्तूंमध्ये आईने जीव ओतला होता. आईच्या खूप खूप आठवणी आहेत. आई या विचाराने सुद्धा मन गहिवरून येते, डोळे पाणावतात आणि उदासीनता दाटते. आई आपल्या आयुष्यात आता नाही हे स्वतःला समजावणे केवळ अवघड नाही. अशा आमच्या प्रेमळ आईला द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी वंदन.